आजीमध्ये सर्वांचे स्वागत आहे. इथे मी छान असा साबुदाणा भिजवून घेतलेला आहे. त्याच्यासाठी लागणारे साहित्य: 1 वाटी शेंगदाण्याचे कूट ओबडधोबड वाटून घेतले. 1 बटाटा साल काढून चिरून घेतला. त्याच्यामध्ये शेंगदाण्याचे कूट घालून टाकून घ्या आणि परत त्याच्यामध्ये थोडी 1 चमचा साखर टाकून घ्या आणि सेंधी मीठ टाकून घ्या उपवासासाठी. आणि गॅसवर कढई ठेवून तेल टाकून घ्या. इथे मी शेंगदाण्याचे तेल वापरले आहे, तुम्ही तूप पण वापरू शकता. आणि आता हे सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचे आहे आपल्याला. आता इथे आपण सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचे आहे. आणि आता इथं आपले सर्व मिश्रण मिक्स झालेले आहे. चवीनुसार मीठ तुम्ही कमी जास्त करू शकता. आता आपले तेल तापलेले आहे. इथे 4-5 मी हिरव्या मिरच्या चिरून घेतल्या होत्या. तेल गरम झाल्यावर त्या मिरच्या टाकून छान अशा परतून घ्यायच्या. छान मिरची तळलेली आहे आपली इथं. आता ह्याच्यामध्ये आपल्याला बटाटा टाकून घ्यायचा आहे. बटाटा टाकून घेऊन तो बटाटा सोनेरी रंगाचा होईपर्यंत तळून घ्यायचा. आणि अशाच नवीन रेसिपी पाहण्यासाठी आजीच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये शेअर करून सांगा. आता साबुदाणा आपण याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि तो मीडियम गॅसवर असा साबुदाणा मिक्स करून हलवत राहायचा. आणि पूर्ण असा छान हलवून झाला ना आपला साबुदाणा, छान असा सगळीकडून, अजिबात खाली चिटकू वगैरे द्यायचा नाही. गॅस थोडा मिडियमच ठेवायचा आणि व्यवस्थित गॅस साबुदाणा हलवून झाला ना त्याच्यावर झाकण ठेवून द्यायचे आहे आपल्याला. आणि तो चांगला 5 मिनिट त्याला छान वाफ येऊ द्यायची. आणि वाफ आली ना तेव्हा एकदा आपण ताट ते काढून घेऊता. आणि असं छान बघा, आपला इथं साबुदाणा असा किती मस्त असा छान वाफळलेला आहे. आणि आता तो हलवून घ्यायचा. आणि असं आपल्याला अजून जर टेस्ट छान यावी असं वाटत असली तर आपण साखर अगोदर अर्ध्या लिंबूचा रस इथे टाकून घ्यायचा आहे आणि छान हलवून घ्यायचे आहे. आणि असं हे उपवासासाठी पण रेसिपी खूप छान आहे. आणि एरवी आपण हे मुलांना नाश्त्यासाठी पण करू शकता. आणि आता इथे आपल्या शाबूला छान वाफ आलेली आहे. आता आपण इथे गॅस बंद करून घेऊया. आणि ह्या साबुदाण्यासोबत खाण्यासाठी मी रात्रीच दही लावून ठेवले होते. आता ह्या साबुदाणा आपण प्लेटमध्ये वाढून घेऊया आणि मस्त गरम गरम असं स्वाद घेऊया. बघा आता दिसायला पण किती छान दिसत आहे. आणि आता इथं ह्याच्यासोबत मी ते रात्री दही लावलं होतं ते ह्याच्यासोबत खाण्यासाठी घेणार आहे. आणि आता आपण चला खायला सुरुवात करू. एकदम मस्त आणि अशी स्वादिष्ट रेसिपी. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती सांगा. लवकरच भेटूया नवीन